नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार बार्शी. दिनांक 30 नोव्हेंबर. सध्या डिटवा चक्रीवादळ तामिळनाडू किनारपट्टीच्या पूर्वेला बंगालच्या उपसागरात असून त्याचे आज डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते आज रात्री चेन्नईजवळ जमिनीवर येण्याची शक्यता असून नंतर ते तामिळनाडू किनारपट्टी भागातून उत्तर दिशेस सरकत आंध्र किनारपट्टी भागापर्यंत येऊन उद्या दिनांक 1 डिसेंबर रोजी परत ते बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता असून नंतर परत हे क्षेत्र ज्या भागातून बंगालच्या उपसागरात येणार आहे त्याच भागात दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्री परत जमिनीवर येऊन ते पश्चिम दक्षिण दिशेस सरकत जाण्याची शक्यता सध्या दिसत आहे. तसेच आज लातूर, नांदेड, विदर्भात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून पूर्व विदर्भात उद्या दुपारपर्यंत हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर आज रात्री किंवा उद्या सकाळी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच सदर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दिनांक 4 व 5 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच पुणे जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग तसेच कोकणात हवामान जास्त ढगाळ राहील. यापैकी कोकणात तसेच सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील. यामध्ये वातावरणातील बदलामुळे एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो. तसेच दिनांक 1 व 2 डिसेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, खानदेश या विभागात तसेच मुंबई उपनगरात नाशिक, डहाणू, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग येथे रात्री व पहाटे थंडीचे प्रमाण जास्त राहील. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात धाराशिव, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील. तसेच पुढील 4 ते 5 दिवस नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, धुळे, अमरावती, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, सातारा, पुणे, पालघर या दिलेल्या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी दव-धुके राहण्याची शक्यता असून त्यामुळे या भागातील शेतकरी मित्रांनी पिकाची काळजी घ्यावी. तसेच कृषी अधिकारी यांच्या सल्ल्याने पिकावरती एखादी औषधाची फवारणी करून घ्यावी असे मला वाटते आहे. तसेच आपल्या राज्यात दिनांक 7 डिसेंबरपर्यंत वारे वाहण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.